बाई आज एवढा आनंदाचा दिवस आहे, मला काय करावं आणि काय नाही हेच समजणार. पटापटा काम आवरून घेते, कधी आवरायचंय काम. काय बाया पडले होते ग आनंदाच्या भरात, काय करावं आणि काय नाही हेच समजणार नाही मला. रेशमे अगं काय चाललंय आज? गोट धुवून काढते. कोणी यायचंय का? हा कोणी यायचंय? कशाला कोणी येईन तवा? आवले आनंदाचा दिवस आहे आत्या. अगं रोज 8ला उठणारी आज लवकरच उठून सगळंच काय धुती काय काय फारच्यात कुशिपी काय भानगड आहे आज? तुम्हाला नाही कळायचं ते, तुम्हाला नाही कळायचं, तुम्ही गा बसा. अगं कशाला पाणी एवढं नाशिती? उद्याला काम नाही आवरायचं का? मग तुम्ही आवरत बसा नंतरून एकट्यात. काय कामाचं कळा नाही आज मला. मोटर बंद करा. तिकडे ठेवून देते. आज अंगात आलंय, आज अंगात आलंय. काय म्हणताय? अगं रोज असंच केलं तर एखादी म्हातारी ओढून टाकीन ना मी. रोज असं उठून केलं लवकर तर. तुम्ही काय डिस्टर्ब करू नका गड्या मला मध्ये, मला काम करू द्या. कोणी यायचंय का काय काय जुनी माहेरचं? असं वाटतंय कधी काय बघन आणि कधी काय नाही असं झालंय. यायचंय का काय कोण माहेरचं? तुम्हाला नसतं सांगत नाही. हे झालंय आता काय करीते? घरात लावरीते. सारखं 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 अगं थोबड तोंडाचे खाली इकडे लागलंय, वरून मला घोपाटा टाकू राहिल्या. मग काय तुझ्या माग कुत्र लागलंय आज? काय झालंय काय नाही? कुत्र रे आत्या, आनंद लागलाय आनंद. कशाचा? रेशमी कुठं जायचंय का काय तुला? इतनी खुशी आत्या, इतनी खुशी तुम्हाला काय सांगू. आवरीते. थांब थांब सांग बरं काय झालंय, कोण यायचंय? नंतर सांगते तुम्हाला. रोग आला सकाळ. काय चाललंय काय तिचं? नाही तिच्याकडे आज लक्ष ठेवीन. ती कसा काटा माझा काढी ती आणि कसा नाही तिच्या अंगातच आलंय आज. आज इतनी खुशी मिली है कि मैं हवा में हूँ. आज इतनी खुशी काय की हूँ हवा में जा रही हूँ. अगं सांग की येड्या डोक्याचे काय आहे रेशमे? काय खुशी आहे काय मला सांग की. ही खुशी नाही, लगेच इकडं पोटाला हात लावायचं. ही खुशी आहे का म्हणायचं? अगं सांग की मग किती आनंदात आहे तू. मी पण आनंदात राही. सांगते सांगते. थोडस दम धीर, थोडस जेवण करा, नाही तर तुम्हाला जेवण जायचं नाही सांगितल्यावर आत्या तुमचं पोट असंच भरून जाईल. आणि मला तुमची काळजी आहे की 2-4 किलो इकडं तिकडं झालं तर उगाच बिघडन तुमचा आकार. म्हणजे कसं काय? काय काय नाही, तुम्ही या, तुम्हाला जेवण देते आणि मग सांगते की काय झालंय. 2च मिनिटं फक्त. रेशमे सांग की लवकर, इथं जीव आलाय माझा. थांबा, तुम्हाला दम नसन निघत. थांबा. मी करते वाटलंच तर, पण सांग मला. नाही नाही नाही, मला आवरायचंय टापकेनी. मला लय उशीर झालाय, पुढं लय कचेरी खेटायला जायचंय मला. काय? थांबा 2 मिनिटं थांबा. कचेरी खेटायला? सगळं सांगते. सब गाणे बजेंगे सब. तुम्ही 2 मिनिटं दम धीर द पकडो बस. ऐक ना रेशमे, सर खरडून काम केलंस आज. हा अशी लक्ष्मी रोज हसत काम केल्यावर किती सासू खुश असत्यान. ते तर आहे. खुशी तशी पाहिजे ना रोज रोज. इकडं तोंड बघावं तर खुश आहे का माणूस? काय नाही काय नाही. नाही तर हायच कामासाठी 12 वाजलेल्या तोंडावर. तुम्हाला 2 चपाती देते टपकेनी. 2 देऊ का 5? अगं खुशीच्या भरात मला फुगविशील. उलटी पुलटी. आता तुमच्या आवडीची मिरची तळली मी मस्त पैकी, ह्याला चिरली आणि त्याच्यामध्ये अशी नमक भरली आणि तळतळा तरली. नमक भरली तळली आणि सासूला लाव ढेंडाळी. चला चला तुम्ही बसा हॉलमध्ये, जा लवकर. रेशमी सांग की एकदा. हॉलमध्ये बसा सांगते, जा ना. रेशमी पैशा पाण्याचं तर नाही काय? तुम्हाला तूप दिलाय लावून चपातीला, काय 4 खा मोजून. परत तुमचं इथं लक्ष कोणी ठेवतंय नाही ठेवत महिनाभर. त्याच्यामुळं काय करा, चांगल्या चपात्या खा मा आताच्या. काय
अगं महिनाभर तू कुठं जायची बाय रेशमी? सांग नाही तर मी तोंड जोडू घेईन. कुठं जायची सांग. इथं आनंदाचा दिवस आहे, तोंड झोडायच्या गोष्टी करू नका गाड्या. सांग की मग महिनाभर म्हणते चपात्या खातच. सांगते जेवायला चला, सांगते, नाही तर तुम्ही जेवायचे नाही. रेशमीला काय झाले काय ना आज सकाळ धरणं भूतानी झपाटली का काय? काय धरा मस्त तुपाची चपाती. हा धरा धरा धरा. रेशमी थांब की कुठं काय जायचं नाही, थांब की धरा, खा. तुमच्या आवडीचं बनवलंय सगळं. खा खा, मोठा नाही घास हा ना. मी खाते आता थोडस, परत खाय. कमून लटकावलंय तोंडातच? हा का एवढंच लागत असेल तुम्हाला आता शरीराच्या हिसाबाने. मा बघा एवढंच आहे माया हिसाबाने. का का भांडण करू, भांडण करू आत्या. परत काय माहित भांडण करायला भेटत आहेत का नाही. लवकर करून घ्या. रेशमी मला भाकर नको, पण सांगतो अशी का म्हणून म्हणे ती सांग बरं. मिरची झाली चवाची, चवण धावाची, तसं नाही. हा आली लाईनीवर. धरा का रेशमी खाते ना मी, का म्हणून अशी करते. हा करा. आओ धरा खा लवकर. नको आता एक घास खाणार नाही, पहिलं सांग मला काय झाली ती. अहो आत्या, माझ्या बहिणीची डिलिव्हरी झाली आणि काल मी तिथं गेले होते. अगं नगर मध्ये डिलिव्हरी झाली तिची. आज जाऊन आली तू आणि मला एक गोष्टीने तू सांगितलं नाही. अहो आत्या, तुम्ही मला पाठवलं नसतं, म्हणल्या असत्या नंतरून जा, लगेच काय पळायची गरज आहे म्हणून नाही गेले. आणि तसं पण तुमचं दुखत होतं म्हणून मग नाही विचारलं, असंच निघून गेले गपचूप. आणि झाले का डिलिव्हरी? हा मग झाली ना. काय झालं? पोरगी. पोरगी झाली वय. पळते नाचत पळते. काय झालं? तोंड कमून पाडलं पोरगी म्हणल्यावर? अगं काय नाचती थया थया. हा पहिलं तर पोरग झालं पाहिजे, नंतर काय का व्हायना वंशाचा दिवा असतोय. काय काय म्हणलं तुम्ही? वंशाचा दिवा? अहो काय तुमचे छोटे विचार आहेत. मला वाटलं की दुनिया कुठून कुठं गेली, विचार पण बदलले असतील, पण नाही, विचार अजून तुमचे छोटेच आहेत. अहो पोरग जर वंशाचा दिवा असतं तर पोरगी काय असती? हा हो पोरगी घरची लक्ष्मी असते. पुरीचे पाय जर आपल्या दाराला लागले तर भरभराट येते. हा सगळ्या घरामध्ये छुमछुम करत ती हिंडत असती, फिरत असती. आणि तुम्ही म्हणताय पोरग वंशाचा दिवा असतं? अहो ज्यावेळेस आईबापावरती कोणतंही संकट येतं ना, पोरगी सगळ्या आधी धावत पळत येत असती. आणि पोरगी एवढी माया आहे ना, पोराला कधीच येऊ शकत नाही. पोरगी भांडण करण आपल्या आईबापासोबत रुसन, पण सगळ्यात आधी पोरगीच उभा असती. आणि तुम्ही खुशाल म्हणताय की पोरगा असतो वंशाचा दिवा. हा पोरींना का नाही म्हणत? पोरगी का नसती वंशाचा दिवा? आणि काय आपले विचार येत? अहो जी पोरगी आपल्या आई बापासाठी धावत पळत येते, तुम्ही तिला असं म्हणून राहिले, आणि पोरगा कशाला पाहिजे? हा हो काही काही पोरं तर किती तुम्हाला पोरं दाखवते, ज्या आईला बापांना सांभाळत नाहीत, लाद घालून घराच्या बाहेर काढून टाकतेत. हा आणि तुम्हाला वंशाचा दिवा पाहिजे का? कशाला? पुजायला वंशाचा दिवा म्हण. आणि आधी पोरगी झाली तर तोंड वाकडं करायचं, नाही तर पोरगी झाली तर कशाला पोरगी, काय पोरगी? अहो एका आईने जन्म दिलाय, तिच्या मनाचा विचार करा. तिने 9 महिने पोटात ठेवलंय, तिला पोरगी झाली म्हणून काय झालं? बरं झालं, त्याच्यामुळे मी तुम्हाला घेऊन गेले नाही ना, हे मी बरोबरच केलं. जर मी तुम्हाला घेऊन गेले असते ना, तुम्ही तिला म्हणल्या असत्या पोरगी झाली वय. अहो काय आईच्या मनाला वाटलं असतं? हा आईला मग आईला हे लागतच नाही. आई विचार नाही करत की मला पोरगी झाली का पोरग. आईसाठी दोन्ही पण तेवढंच समान असतं, समजलं? आपण ना भेदभाव करायचं कधी बंद करणार आहे? दोघांना समान हक्क का नाही देत? पोरगी झाली तोंड वाकडं करून राहिल्यात. हा पोरगी लक्ष्मी असती, आम्ही तर लई खुश आहेत. आणि ते आई बाप ते दोघही खुश आहेत, त्यांचं काही नाहीये, त्यांना पण पोरगीच पाहिजे होती. पण 4 बाकीचे असतात तुमच्यासारखे तोंड वाकडं करणारे पोरगी झाल्यावर. आणि काय हो
तुम्ही किती येत? तुम्ही 5 बहिणी आहेत, 5, आणि लई नाकानी सांगत असता की माझ्या आईबापाला, आमच्या आईबापांना ना आमचा लई गर्व होता. हा, आणि हेच तुम्हाला नाद झाली पोरगी म्हणून, आणि दुसऱ्याला पोरगी झाली तर नाही, पोरगी नको, पहिली पोरगाच पाहिजे. तुमच्या आईबापांनी हा विचार केला असता तर असता का तुम्ही हे जीवन जगले असते? तुम्ही तुमचा जर गर्भपात केला असता त्याच वेळेस, मग अजून पण ना हेच घडू राहिलंय. हे कधी बंद होणार आहे आणि कधी नाही काय माहित. हा ग रेशमे, माझी आजी होती ना, माझी आजी म्हणायची माझा एकुलते एकच आहे लोक, त्याला जेवढ्या पुरी होईल तेवढे होऊ दे, पण मी ऑपरेशन करायचे नाही. आम्ही किती होतो बहीण भावंड? 8 होतो आम्ही. माझ्या आजीने ऑपरेशन करू दिलं नाही. आम्ही जर सणावाराला गेलो तर पटंगण आम्हाला झोपाय पुरत नव्हतं. अगं एकदा काय झालं, रानातून बैलगाडीतून येत होते माझे वडील, 2 बहिणी, एक लहान होती तिच्या आधीची एक होती. मग ते बैल उधळले तर ते टेकडून गाडी अशी पलटी झाली, बैलगाडी उलटी झाली. हो, आणि माझे वडील त्याच्या खाली डालले आणि 2 बहिणी डालल्या. एक निघली बाहेर आणि ते माझे वडील आणि माझी बहीण लहानी तशी डाललेली. ती खिळा नसतो का ते झोपणीचा खिळा, तिच्या बरगडीत रुतलेला, आरडती कोणी नाही राहणार संध्याकाळच्या टायमाला. मग एक बहीण आरडती माझ्या बापाला वाचवा, माझ्या बहिणीला वाचवा. मग अशी म्हणायची, खालून माझे वडील म्हणायचे अशी वरधर. मग तिने अशी वर धरली, ही बाहेर निघली, माझे वडील बाहेर निघले आणि तिला मांडीवर घेऊन बसले. मग टाकून दिली का माझ्या बहिणीला त्यांनी? कोणी आपल्या पोटच्या पोरीला असं कस काय टाकून देईन? अहो, पोरगी आपल्या घरात पण लक्ष्मी असती, आपल्या घरात पण ती नांदत असती, आणि ज्या वेळेस ती दुसऱ्याच्या घरी जाते ना त्यावेळेस पण ती त्यांचं घर पूर्ण रोशन करून टाकती. ही असती पोरगी, हे असतं पुरीचं महत्व. आणि आता मला सांगा तुम्ही, पुरी किती कमी झाल्यात? भेटतात तरी का पोरांना? पोरगी नको आपल्याला वाटतं की आता कोणाला ह्या गोष्टी बदलल्यात, पण नाही, विचार अजून बारीकच आहेत. बारीक विचार नाही ठेवायला पाहिजे. पोरगी समानच आहे आणि पोरगा पण तेवढंच आहे, त्याच्यामुळं दोघांना समान हक्क भेटायला पाहिजे. हा, गबसा आता, चला रडू नका, एवढा आनंदाचा दिवस आहे, गबसा. आणि आता मी ह्याच्यासाठी सगळं काम आवरलंय, मला जायचंय बहिणीच्या बाळातपणाला 15 दिवसासाठी. अगं 15 दिवस नाही, महिनाभर राहा. खरं होय? हा, मी घरातलं सगळं बघते. आणि उठ लवकर, तयारी कर तुझी, साडी बिडी बदल. साडी बदलते. आणि त्या बुडद्याला फोन केला का? त्या भावड्याला लावलाय फोन त्यांना, ते म्हणले सोडवतं म्हणून. मी आवडते. जाई नका, जाती तर महिनाभर राहू परती. पोरग तरी काय देत काय माहित. बरी झाली, सुखसम झाली बाळातील, त्याला महत्व आहे. अजून काहीतरी खायला देते घेऊन. परत खारीक नाही भेटली. रेशमे, धर, झाली का तुझी आवरावरी? तुम्ही काय आणलं? हे खायला आणलंय तिला उलस. खारीक भेटली नाही, पैसे देते तिथं घे. खारीक कशाला आहे आणायचं? मी सगळं आणलं होतं. हे काय तिथंच ठेवलंय सगळं आणून आताच? अगं मी आणलंय, ते पण न्याजा. कशाला आणायचं? चांगलं करून घाल तिला. हा, ते लाडू करायच्या टायमाला नाही का ते सगळं सामान घेतलं का तू? हा, सगळं सामान घेतलंय. नाही तर तुझ्याला सांग, ते डिंक मेथ्या टाकायच्या लाडू मध्ये. हा, मेथ्या, गुडुंब्या टाकत्यात. गुडुंबे? हा, गुडुंब्या असतात. ते बिब्याच्या आतला असतंय फूत. बिबो आहे ना, बिब, ते बिब्याच्या आतल्या असतात त्या गुडुंब्या. त्यांनी काय होतं? त्यांनी कंबर दुखत नाही. हा बाई, कमराचं तर लय अवघड आहे, नंतर सगळं भरून निघायला पाहिजे. अंडे दूध द्यायचं तिला, पातळ नितळ खाऊ घालायचं. काय आणलं तुम्ही? एकाच पिशवीत भरी ते सामान. हळूहळू हळूहळू फुटन. तूप आणलंय तुम्ही परत? काय लागलं याला? ह्या पिशवीचं लागलंय वाटतं. तूप आणलंय खुशाल एवढं सारं. मी पण आणलं होतं. सगळं आलं बाय, डबल आला. आता न्याजा सगळं घाल तिला पोटभर. हे बघा, खारीक आणली चांगली. काळी नव्हती, काळी आणायची. काळी आणायची ती? हा, जाता जाता बदलून नेते. मग त्याला म्हण काळे आहे का काय, हे नको नेऊ. खोबरं तर डबल झालं. हे पण आणि हे पण एक घरात ठेवून देते. नको नको,
आता आणलंय, तू आणलंय, मी आणलंय, काय नाही, दोन्ही नेहजा टाक्यात बसन का त्याच्यात? हा, दुसरी एक पिशवी कर बाजाराची मोठी. हे ह्याच्यात ठेवून कपड्याच्या पिशवीवर वरून ठेवते. दोन दोन एवढ्या पिशव्या नको. तूप वरती ठेव काय? ती बरणी आहे ना आपली, त्या बरणीत थोडं आहे ती मी कडीवल्यालं. पण ते तुम्हाला रोज लागत खायला, राहू द्या ना. अगं राहू दे, आता लोणी नव्हतं, नाही तर मी कडून दिलं असतं घरचं. कामराला ह्याला चांगलं असतंय. राहू द्या ना, ते तुम्हाला खायला लागन, परत संपन सगळं मग. अगं खाईन लेकरू, नाही तर मी मागून देईन बनवून. बर बर. खारीक फोड, त्याच्यातली एक ना एक गिटोळी काढ, हा नाही तर दात पडत असतो बाळातनीचा. लय काळजी घ्यावी लागते, नाहीतर नंतरून किती आवड होते सगळं. हातानं हाडन. तू होती का बाळातपणात टायमाला तिच्यापाशी होती का? मग बघ ना कशी आरडत होती गुरा ढोरावानी. कसं वाटलं तुला? लय वाईट वाटलं आता खरंच. हा, सोपं नसतं बाळात पण. हा, नवा जन्म असतो नवा बाईचा. जन्म असतो. मग आता डोळ्यात किती पाणी आलं होतं. मी तर लई टेन्शन मध्ये आलते बाय आता खरंच. हा, लय अवघड असतं. आणि म्हाताऱ्या माणसाचं काय असतं, पोरगण पोरगी, पण तिचा नवा जन्म होतो. मग तेच मग म्हणते मी, लय अवघड असतं बाई. सोपं नसतं. एका जीवातून जीव निघणं. बरोबर आहे, बरोबर. लय अवघड आहे खरं. बाई माणसाचं जीवन एवढं कष्ट असतं. वरून तर वरून मग समाजामध्ये अशी इज्जत बघितलं ना, म्हणून तुम्हाला मी म्हणत असते. रेशमे, तुला मी घरीच बाळातीन करीत असते, घरी. आता घरी राहिले होय. काळजी नको करू. आमची आई दाई होती, तुम्हाला आजी जमतं आमची का? दाई होती. तुम्हाला जमत? मला जमत. बघ का नाही तुला कशी मोकळी करीते घरी. आता टाइम आल्यावर कळलं ना त्या काय होतंय ते. तर उचला ना पिशवी, दाखवा. रेशमे, त्या मुडद्याला कर फोन. आलता का त्याचा फोन? हॅलो, अहो किती वेळ अजून? चला ना टपक्यानी, उरकलंय माझं. मला लय अर्जंट काम आलंय राव ऑफिस मधून. आता 1 तास तरी लागेल यायला. 1 तास? हॅलो. हा बोला मम्मी. अरे थोबाड तोंडाच्या, तिला जायचंय तिकडं बहिणीच्या बाळातपणाला. हा, आणि हे काम आलं अर्जंट, ते काम आलं. तुला अक्कलच कमी आहे गाडे. अगं मम्मी, मी तुझं राहुल बोलणार ऑफिस मध्ये ना, मी येतो म्हटलं ना अर्जंट काम आला. तर मी काय जाऊ दे, सोडा, मी बघ. त्या हाफिस वाल्यांना मार गोळी. हाफिस वाले कसं मारू? गोळे मारित. आपलं खायची वांदी होती, असं नको बोलू मम्मी. जाऊ द्या, मी जाऊ द्या, लागू द्या उशीर तुम्हाला. तुम्ही निवांत या, काय घाई नक करून हळूहळू गाडी चालवा. मी जाते, मी इथून रिक्षाने जाईल. मम्मी माझी बायको अशी हुशार आहे. बरं, ठेव फार. ठेवा. बायको हुशार. जाऊ द्या ना. अगं त्याचा एखादीने आटा पिटा केला असता. आता काय करता, आता जाऊ त्यांनी द्या. तो चरदावलाय. तसं नसतं. बायकोनी पण नवऱ्याला थोडं समजून घेतलं ना, तर त्यात लई साऱ्या प्रॉब्लेम ना सॉर्ट आउट होतात. म्हणून काय असतंय, थोडं जरा समजून घ्यायचं. नुसतेच भांडणं करत बसलं तर नवरा कटाळा ना. ते म्हणतात ना, संसाराचा गाडा दोघांनी चालावा असतो, आणि नवऱ्याने जेवढा राहडा केला तेवढा बायकोनी काढायचा असतो. येतं बरोबर आहे ना. रेशमे, हा, एवढं वज आता तिथं कशी नेशी? जाईन आता इथून रिक्षा भेट. माझ्या डोक्यावर हळूहळू येते मी. काही गरज नाही, एवढं ऊन झालंय तसं. पण आता काय, आणि काळजी घ्या, आणि काय वासा काम नका करू. बाकीचं आल्यावर मी करन. काय बावड्याला सांगत असते मी, आणि हो की 500 रुपये दर. 500 कशाला? अगं तिला काहीतरी घे, नवा जन्म झालाय तिचा, तुझ्या मनपसंतीने साडी घे तिला. कशाला? मी घेतली असती ना. लेकराला एखादं घे, आंगड टोपड नीट ठेव. दाखव, डोक्यावर घेते का? डोक्यावरच घ्यावं लागल. चला त्या धर. उचलू लागा पिशवी. गो लय जड आहे. चला येते बाई. सांगितलेलं सगळं नीट नाटक करून घाल तिला. हा. रेशमे, लय बाई रेशमी माझी, खरंच लय चांगली माझी रेशमी. बहिणीसाठी आईसारखी धावून गेली. सामान सुमान घेऊन लय डोकं तिला. मलाच करमायचं नाही आता, महिना कसा जायचा आणि कसा नाही ते.